नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत कला आणि अद्वैत वेंडर बद्दल बोलत असतात. इतक्यात आता अद्वैतचं लक्ष बाजूला जातं. बाजूला म्हणजे आपल्यापासून बाजूने थोडस दूर त्याला वेंडर एका कारमधून उतरताना दिसत असतो. हा तोच वेंडर असतो. तेव्हा आता अद्वैत कलाला म्हणतो, तू वेंडरला शोधत होतीस ना? तो बघतो वेंडर. आता वेंडरचं सुद्धा लक्ष अद्वैत आणि कलाकडे जातं की ते दोघंही त्याच्याकडे बघत असतात. तेव्हा कला सुद्धा त्याच्याकडे बोट दाखवते आणि म्हणते, तोच आहे ना हा? हो, हा तोच आहे. तेव्हा आता त्या दोघांना बघून वेंडर खूप घाबरतो आणि त्यांच्याकडे पाठ फिरवून घेतो. तर दुसरीकडे आपल्या हातातली पैशांची सुटकेस गौरव राहुलला देऊन देतो आणि राहुल ती सुटकेस खाली ठेवायला वाकलेला असतो आणि इतक्यात आता ती कार तिथून निघून जाते. तेव्हा आता वेंडरच्या मागून कार गेल्यानंतर मी कुठे आहे हे कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून खूप पळ काढत असतो. वेंडर तिथून पळून जात असतो आणि कला त्याचा पाठलाग करायला लागलेली असते आणि आता कलाच्या मागे अद्वैत पळत असतो. कला त्याच्या मागे पळत असते आणि अद्वैत तिला मागून खरे 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 ओरडत थांब थांब करत असतो आणि कला त्या वेंडरच्या मागे पडलेली असते. तो वेंडर सुद्धा थांबत नसतो. तो वेंडर पूर्णतः दूर पळत असतो. तेव्हा आता कला तिच्या बाजूला एक मडक्यांचा स्टॉल असतो, एक हातगाडी असते मडक्यांची. तिथून एक छोटस मडकं घेते आणि त्याच्या पाठीला फेकून मारते. ते मडकं त्या वेंडरला इतक्या जोरात लागतं की तो वेंडर खाली पडून जातो. तो खाली पडल्यानंतर कला आणि अद्वैत त्याच्याजवळ येतात. कला त्याला म्हणते, उठ. कला पुढे म्हणते, का पळत होतास? पळत का होतास बोल. तेव्हा वेंडर म्हणतो की मी काही नाही केलंय, मला माफ करा, मी काहीच नाही केलंय. तेव्हा कला म्हणते, काही केलेलं नाहीयेस ना, मग पळत का होतास? तेव्हा तो वेंडर पुढे म्हणतो, मॅडम विश्वास ठेवा माझ्यावर, मी शपथ घेऊन सांगतो, मी काहीच केलेलं नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो की खरे चल आपण याला पोलिसात घेऊन जाऊ. तेव्हा वेंडर पुढे म्हणतो, साहेब तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. यावर अद्वैत म्हणतो, अरे मग ती विचारते त्या प्रश्नाचं उत्तर दे ना, पळत का होतास? कला पुढे म्हणते की इथे बाजारात का आलेला आहेस रे? तेव्हा वेंडर म्हणतो, मला विनाकारण ओढलं जातंय, मी काहीच केलेलं नाहीये साहेब. तेव्हा वेंडर आता रडत आणि हात जोडत त्यांना दोघांना समजावू लागतो. तेव्हा कला म्हणते, नाही चांदेकर, हा असं नाही सांगणार, आपण याला पोलिसांच्याच ताब्यात देऊया. तेव्हा तो वेंडर म्हणतो, ओ ताई प्लीज, मी तुमच्या पाया पडतो, पोलिसांना नका देऊ, मी काहीच केलेलं नाहीये. चांदेकर साहेब तुम्ही तरी समजून घ्या मला प्लीज. तेव्हा कला म्हणते, काय रे, काय गैरसमज होतोय? मी पोलिसांना फोन करणारच. तेव्हा तो वेंडर आता कलाला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. कारण कालच्या व्हिडिओला कमेंट करणाऱ्या प्रेक्षकांची नावे आपण व्हिडिओच्या शेवटी घोषित करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तो वेंडर आता अद्वैतला सुद्धा सांगू लागतो की साहेब मी काहीच केलेलं नाहीये, प्लीज मॅडमांना थांबवा. तेव्हा इतक्यात कला पोलिसांना फोन लावते आणि पोलिसांशी फोनवर बोलत असते. कला म्हणते, हॅलो पोलीस स्टेशन, मी कला अद्वैत चांदेकर बोलतेय. अद्वैत चांदेकर आणि चांदेकर ज्वेलर्सच्या संदर्भात एक संशयित सापडलाय. हो, तो आमच्या सोबतच आहे, आम्ही त्याला पकडलंय. मनीष मार्केटमध्ये आहोत. सर लवकरात लवकर या आणि याला तुमच्या ताब्यात घ्या. कला असं फोनवर पोलिसांना सांगते आणि लगेच फोन ठेवून देते. तर दुसरीकडे सोहम आता रजनीजवळ बसलेला असतो आणि सोहम रजनीला सांगत असतो की अगं बाबांनी हे सगळं मला सांगितलंय, आता तूच सांग ना मला हे सगळं कसं पटेल. हे बघ, काहीही झालं ना तरी मी अनामिकाशी असं वागूच शकत नाही आणि असं जर बाबा तुझ्याशी वागत असतील ना तर तेही चुकीचं आहे. आई आय एम सॉरी, मला माहितीये इथे प्रश्न तुमचा नाहीये, माझा आणि अनामिकाचा आहे. पण अगं मला खरंच कळत नाहीये, मी अनामिकाशी जे वागतोय ना ते बरोबर आहे की चुकीचं आहे. यावर आता रजनी त्याची समजूत काढत असते आणि म्हणते की हे बघ सोहम, आजपर्यंत तुला जे काही मिळालं त्यात तू समाधान मानत राहिलास, पण आता जे समोर येईल ते गोड मानलं पाहिजे, असं करून चालणार नाही. तुला तुझ्यासाठी स्टँड घ्यावा लागेल. तू अनामिकाला खुश ठेवायला खूप प्रयत्न करतोयस दिसतंय ना मला. अरे ते नात्यातले गुंते हे स्वतःचे स्वतः सोडवावे लागतात. यावर सोहम पुढे काही बोलेल इतक्यात आवा येतात म्हणून तो गप्प बसतो. तो जागचा उठतो आणि रजनी सुद्धा आता जागची उठते. आबांना बघून सोहम म्हणतो, मी आलोच, आणि रजनी सुद्धा आता किचन मध्ये जाऊ लागते. ते दोघंही तिथून निघून जातात. रजनी किचन मध्ये जाऊ लागते इतक्यात आबासाहेब रजनीला अडवतात आणि म्हणतात, रजनी सगळं ठीक आहे ना? तेव्हा आता रजनी म्हणते की आबा हो, मला सोहमच्या संसाराची भीती वाटते. तुम्ही सांगितलेला शाप खरा ठरायला नको. आता त्याच्या संसाराचं काही बरं वाईट जर झालं ना तर मी उद्ध्वस्त होईन. तेव्हा आता आबासाहेब रजनीला समजावतात आणि म्हणतात की रजनी अगं काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. तर दुसरीकडे वेंडरला आता पोलीस त्यांच्या ताब्यात घेतात आणि पोलीस स्टेशनला घेऊन जात असतात. तेव्हा सुद्धा तो वेंडर हेच बोलत असतो की माझी काहीच चूक नाहीये असं. पोलीस स्टेशनला पोलीस जातात आणि एकीकडे कला आणि अद्वैत
तिथे उभे असतात. अद्वैत कोणाला तरी तितक्यात फोन लावत असतो आणि इकडे आबासाहेब रजनीला समजावत असतात. अगं मी आहे ना, कशाला टेन्शन घेतेस. तेव्हा आता आबासाहेबांचा फोन वाजतो आणि फोनवर अद्वैतचा फोन असतो. तेव्हा आबासाहेब फोनवर बोलू लागतात आणि म्हणतात, अद्वैता, हा बोल रे. तेव्हा इतक्यात रोहिणी तिथे वरून खाली येत असते. तेव्हा ती आबांचं बोलणं तिच्या कानावर पडत असतं. ती तिथेच थांबते. एकीकडे अद्वैत आता आबांना सांगतो, आबा, आपल्या केसच्या संदर्भातला सस्पेक्ट आपल्याला सापडलाय. आता फोन स्पीकरला असतो त्यामुळे घरात सगळेच ऐकत असतात आणि मागून सरोजही येते. तेव्हा सरोजच्याही चेहऱ्यावर एक हसू येतं, पण रोहिणी मात्र घाबरते. अद्वैत पुढे सांगतो, आपला जो हा डायमंड वेंडर आहे ना, तोच प्राईम सस्पेक्ट आहे. आबा तुम्ही कसलीच काळजी करू नका, आम्ही आधी पोलीस स्टेशनला जातो आणि मग तिथून घरी येतो. तर आता दुसरीकडे राहुल सुद्धा घरी पोहोचलेला असतो आणि दरवाजात उभं राहून, म्हणजे मेन डोअरला उभं राहून त्याच्या कानावर या सगळ्या गोष्टी पडत असतात. तेव्हा आता आबासाहेब म्हणतात की अंबाबाई आहे तुझ्या मागे, काळजी करू नकोस, आणि कला आहे ना तुझ्यासोबत. तेव्हा अद्वैत म्हणतो, हो कला आहे माझ्या बरोबर, आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन येतो, ओके बाय. तेव्हा आता आबासाहेब हो आणि बाय म्हणत फोन ठेवून देतात. तेव्हा आता रजनी देवाला हात जोडते आणि म्हणते, हे एक बरं झालं बाई. तेव्हा आबासाहेब पुढे म्हणतात, हो अद्वैतने खूप चांगली बातमी दिली. यावर सरोज म्हणते, आबा ही खूप मोठी बातमी आहे. तेव्हा रोहिणी विचार करत असते की हा तर तोच वेंडर आहे ना जो राहुलला भेटलेला होता. तेव्हा आता रोहिणी धावतच राहुलकडे येत असते आणि राहुल तर दरवाजातच उभा असतो, मेन दरवाजात. तेव्हा रोहिणी राहुलकडे जात असते. तेव्हा आबासाहेब रोहिणीला म्हणतात, रोहिणी अगं ऐकलंस का, अद्वैतचा फोन आलेला होता, त्या आपल्या केस बद्दल कोणीतरी सापडलंय म्हणे. तेव्हा आता रोहिणी खुश तर झालेली नसते, पण ती बळजबरी खुश व्हायचं नाटक करत असते आणि म्हणते, खरंच ग्रेट न्यूज डॅड, छानच न्यूज आहे ही तर. रोहिणी राहुलकडे बघून असं म्हणत असते आणि राहुलचा चेहरा उतरलेला असतो आणि तो दरवाजात उभा असतो. तेव्हा दरवाजात उभा असलेल्या राहुलला आबासाहेब म्हणतात, राहुल अरे बाहेर काय उभा आहेस, आत ये. तेव्हा आता राहुल म्हणतो, अहो आबा मी बोलणं ऐकलं तुमचं, दादा तिथे एकटाच असेल ना, मी एक काम करतो, मी तिथे जातो, माझी मदत होईल तिथे. तेव्हा आबासाहेब म्हणतात की नको, कला आहे तिथे. तेव्हा आता राहुल लगेच विरोध करत म्हणतो की अहो ते एकटेच कुठे एवढं सगळं सांभाळणार आहे, मी जातो आणि बघतो काय करते, मदत काही लागली तर. तेव्हा आता रोहिणी तर त्याच्याकडे रागात बघतच असते आणि राहुल असं मी जातो म्हणून तिथून परत निघून जातो. दुसरीकडे आता तो वेंडर, कला आणि अद्वैत तिघही पोलीस स्टेशनला असतात आणि कला अद्वैत पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांच्या समोरच्या चेअरवर बसलेले असतात आणि इकडे तो वेंडर उभा असतो आणि तो सांगत असतो की हो अद्वैत साहेब मी खरंच काहीच केलेलं नाहीये हो. तेव्हा आता हे ऐकून मागून तिथला इन्स्पेक्टर तिथे येतो आणि म्हणतो, निमूटपणे कबूल करा नाहीतर बघ. तेव्हा अद्वैत म्हणतो, सर थांबा मी बोलतो. तेव्हा आता अद्वैत त्या वेंडर सोबत बोलू लागतो, हे बघ बाणेकर, आपले रिलेशन्स खूप जुने आहेत, मी साहेबांना अडवलं ऍक्च्युली, प्लीज त्यांना ऍक्शन घ्यायला भाग पाडू नकोस. तेव्हा आता तो बाणेकर वेंडर म्हणतो, साहेब मी काहीच केलेलं नाहीये. तेव्हा कला म्हणते, हे बघा तुम्ही आता गयावया करताय आमच्या समोर, पण मग आम्हाला बघून पळत का होतात तेवढं तरी सांगा. तेव्हा आता तो बाणेकर म्हणतो, अहो मॅडम मी खरंच निर्दोष आहे. तेव्हा अद्वैत जागचा उठतो आणि म्हणतो, निर्दोष असाल तर सांगा ना, का कुठे चुकतंय, काय चुकतंय ते. तुम्ही जे हिरे होते ते खोटे होते, की असं काही होतं की तू हिरे दिले होतेस ते खरे होते आणि वाटेत काहीतरी त्या हिऱ्यांची अफरातफरी झाली, सांग ना खरं काय ते. तेव्हा तो बाणेकर वेंडर म्हणतो की चांदेकर साहेब, आपण इतके वर्ष बिझनेस केलेत, कधी अशी चूक झालीये का, माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही. तेव्हा अद्वैत म्हणतो की तेच म्हणतोय मी, यावेळेसच असं काय झालं. तेव्हा आता तो इन्स्पेक्टर म्हणतो, हे साध्या पद्धतीने विचारतायत ना तर निमूटपणे उत्तर दे, मी माझ्यावर आलो ना तर बघ, का केली हिऱ्यांची अदलाबदल. आणि कला मॅडम जेव्हा तुझ्या वर्किंग स्टेशनला आल्या होत्या, म्हणजे तुझ्या शॉपला आल्या होत्या, तेव्हा तू कुठे गायब झाला होतास रे, बोल. तेव्हा आता तो बाणेकर वेंडर म्हणतो, साहेब माझे नातेवाईक आजारी होते ना, मी तिकडे गेलेलो होतो. तेव्हा आता अद्वैत म्हणतो, कोण आहे नातेवाईक, नाव सांग त्यांचं. तेव्हा आता तो वेंडर अडखळतो आणि घाबरतो. तेव्हा आता अद्वैत चिडतो आणि म्हणजे त्याचा स्वतःवरचा संयम सुटतो आणि तो त्या वेंडरवर धावून जातो आणि त्याची कॉलर पकडून घेतो. तो म्हणतो, हे बघ भाणेकर, माझ्यावरचा संयम तपासू नको, माझा पेशन्स टेस्ट करू नकोस, तुझ्यामुळे चांदेकरांच्या नावावर धब्बा लागलेला आहे, बोल लवकर, उत्तर दे. अद्वैत काही कंट्रोल मध्ये येत नसतो आणि तो संतापामध्ये त्या वेंडरच्या अंगावर धावून जातो, त्याची कॉलर खेचत खूप जाब विचारत असतो त्याला. इतक्यात राहुल तिथे येतो. तेव्हा राहुल आणि पोलीस म्हणजे तो इन्स्पेक्टर कसं बस अद्वैतला मागे खेचतात. कला सुद्धा अद्वैतला म्हणते की चांदेकर खाली बस, शांत हो. इतक्यात राहुलही येतो आणि राहुल, दादा शांत हो म्हणत त्याला ते दोघेही चेअरवर बसवतात, कारण त्याला एन्झायटी व्हायला लागलेली असते, त्याला खूप खोकला येत असतो, त्याला ऑलरेडी ॲस्थमा असतो, त्यामुळे त्याला असं पॅनिक होऊन चालणार नसतं. तेव्हा आता अद्वैतला राहुल पाणी देत असतो
पाणी दे म्हणत कला आता पाण्याचा ग्लास राहुलच्या दिशेने सरकवते आणि राहुल अद्वैतला पाणी देत असतो. खोकत खोकत कसं तरी अद्वैत पाणी पित असतो. इतक्यात आता अद्वैत पाणी पित असताना राहुल त्या वेंडरला इशारा करतो. तो त्या वेंडरकडे बघून मान हलवतो आणि वेंडर सुद्धा राहुलकडे बघतो. तेव्हा आता कला ते सगळं बघते आणि कलाचा संशय आणखीनच बळावतो. अद्वैत शांत होता आणि म्हणतो, अरे हा भाडेकर आपला माणूस होता. आपले किती जुने बिझनेस रिलेशन्स आहेत. त्याने हिऱ्यांची अफरातफर केली पण तो मान्यच करत नाहीये. किती विचारतोय मी याला पण काहीच बोलत नाहीये हा. तेव्हा आता राहुल म्हणतो, दादा अरे तू त्रास नको ना करून घेऊस. चल चल आपण जाऊया इथून. तेव्हा अद्वैत म्हणतो नाही. दुसरीकडे इन्स्पेक्टर म्हणतो की हे बघा तुम्ही घरी जा. कला मॅडम प्लीज चांदेकरांना घरी घेऊन जा आणि या वेंडर कडून कसं वधवून घ्यायचं ते माझ्यावर सोडून द्या. 1 मिनिट फक्त तेवढ्या सह्या करून जा. तेव्हा राहुल म्हणतो बरं. तेव्हा राहुल आता कला अद्वैतला म्हणतो, एक काम करा कला दादा तुम्ही व्हा पुढे, मी सह्या करून येतो, जा तुम्ही. तेव्हा कला म्हणते बरं ठीक आहे चल. तेव्हा अद्वैतला कला घेऊन जाते कसं बसं. तेव्हा आता अद्वैत कला तिथला त्यांचा निरोप घेतात आणि तिथून निघून जातात. तेव्हा आता कला आणि अद्वैत पोलीस स्टेशन मधून घरी जायला निघून गेलेले असतात आणि ते दोघं निघतात तेव्हा राहुल जरासा सुटकेचा श्वास सोडतो. तेव्हा आता दुसरीकडे तो वेंडर पोलिसांना विनवण्या करू लागतो. तेव्हा तो इन्स्पेक्टर म्हणतो की हे बघ खरं खरं सांग. तेव्हा वेंडर आणि तो इन्स्पेक्टर दोघांमध्ये खूप बडबड होत असते आणि तो वेंडर खूप रिक्वेस्ट करत असतो की माझी चूक काहीच नाहीये. तर दुसरीकडे कला आणि अद्वैत पोलीस स्टेशनच्या बाहेर पडतात. त्यांची कार तिथे उभी असते. तेव्हा आता अद्वैतला कला म्हणते की हळू सावकाश, एक काम कर मला गाडीची चावी दे. तेव्हा अद्वैत म्हणतो तुला का हवी आहे गाडीची चावी. तेव्हा कला म्हणते अरे गाडीची चावी मला दे, मला हवी. तेव्हा अद्वैत म्हणतो हे बघ खरे तू उगाच टेन्शन घेऊ नकोस, आधीच खूप टेन्शन आहे माझ्या मागे. तेव्हा अद्वैत म्हणते कला म्हणते प्लीज स्वतःच्या तब्येतीकडे जरा लक्ष दे, बस तू गाडीमध्ये, मी बघते काय करायचं ते. असं म्हणत कला अद्वैतला कसं बसं कारमध्ये बसवते कारण अद्वैतला खूप त्रास होत असतो. तो ऑलरेडी ॲझ्मा पेशंट असतो. दुसरीकडे आता ड्रायव्हिंग सीटवर कला तिथे बसते आणि कला कार ड्राईव्ह करून घरी निघून जाते. तर दुसरीकडे आता राहुल पोलीस स्टेशन मधून गौरवला फोन करतो आणि म्हणतो हॅलो राहुल, अरे ते पोलीस स्टेशन मध्ये वाट लागली. तेव्हा आता राहुल घडलेला सगळा प्रकार गौरवला सांगू लागतो. अद्वैतने कशा प्रकारे घरी फोन लावून सगळ्यांना सांगितलं की जो डायमंड वेंडर आहे तो पकडला गेला वगैरे वगैरे. हा सगळा प्रकार राहुल गौरवला सांगत असतो आणि एकीकडे गौरवला खूप चिंता होत असते. शिवाय आता पुढे राहुल जे पोलीस स्टेशन मध्ये झालं ते सुद्धा आता गौरवला सांगत असतो. आणि आता हे ऐकून गौरव खूप चिडतो आणि म्हणतो व्हॉट द हेल्प. हा अद्वैत आणि त्याची बायको जरा जास्तच नाटकं करायला लागले, जरा जास्त शहाणपणा करायला लागले. काही वाटेल ते कर, पोलीस स्टेशनला जा, त्या वेंडरला सोडव, त्याला आडे हात घे, त्याला गायब कर तिथून, काहीही कर वाटेल ते कर, पण तो कला आणि अद्वैतच्या हाती लागता कामा नये. हे बघ मी प्रत्यक्ष तिकडे येऊ शकत नाही पण मी जर तिथे दिसलो तर अद्वैत आणि कलाचा डाऊट क्लिअर होईल. तेव्हा राहुल म्हणतो हो मी बघतो, थांब काय करायचं ते. तेव्हा असं म्हणत ते दोघंही फोन ठेवतात. तर दुसरीकडे कला अद्वैतला घेऊन घरी पोहोचलेली असते आणि अद्वैतला कारमध्ये झोप लागून गेलेली असते. तेव्हा आता कला ते पण तो जीव अगदी मुठीत घेऊन बसलेला असतो. त्याने जो सीट बेल्ट बांधलेला असतो त्याला तो घट्ट पकडून त्याचे डोळे लागलेले असतात. तेव्हा कला म्हणते चल चांदेकर आपण पोहोचलो घरी. तेव्हा आता कला त्याच्याकडे बघते आणि तो खूप सावधगिरीने बसलेला असतो. तेव्हा कला म्हणते अरे चांदेकर काळजी करू नकोस, पोहोचलोय आपण घरी. तेव्हा अद्वैत म्हणतो अरे पण तुला काय गरज होती हे असं वागायची. हे बघ तू प्रॉमिस कर पुन्हा असं वागणार नाही. हे बघ मी जे मुठीत घेऊन बसलेलो होतो. तेव्हा कला म्हणते तू काही ते भांडणार आहेस का माझ्याशी, चल ना घरात. तेव्हा अद्वैत म्हणतो की तू आधी मान्य कर की तू पुन्हा असं काही करणार नाही. तेव्हा कला म्हणते ठीक आहे नाही करणार परत असं, ठीक आहे जाऊया. असं म्हणत आता कला अद्वैत दोघंही कारच्या खाली उतरतात. कला अद्वैतला घेते आणि मध्ये येऊ लागते त्याच्या सोबतीने. तर एकीकडे घरामध्ये आबासाहेबांना श्रीकांत सांगत असतो पण आबासाहेब मला सांगा ना, माझी पोलीस स्टेशन मध्ये ओळख आहे, मी सांगितलं असतं त्यांना. तेव्हा आबा म्हणतात की काळजी करू नकोस, अद्वैत कला आहेत ना, दोघं पण भक्कम आहेत. इतक्यात अद्वैत आणि कला तिकडने येत असतात आणि अद्वैतला कलाने धरलेलं असतं, म्हणजे त्याचा हात ती धरवत आणत असते. अद्वैतला बरं वाटत नसतं. तेव्हा आता आबासाहेब म्हणतात अद्वैत, अरे काय झालं. अद्वैतची अवस्था बघून घरात सगळे जराशे घाबरलेले असतात. तेव्हा अद्वैत म्हणतो नाही काही नाही. तेव्हा आता आबासाहेब लगेच समोर येतात आणि म्हणतात अरे तब्येत ठीक आहे ना तुझी, केत रजनी अद्वैतसाठी पाणी घेऊन येतेस. आणि एकीकडे सरोज आता अद्वैतला म्हणू लागते की काय रे तू ठीक कसा आहेस, चेहरा बघ तुझा, थकवा जाणवतोय चेहऱ्यावर, तू ती गोळी घे आणि जाऊन झोप बरं. तेव्हा अद्वैत म्हणतो आई तो माणूस पोलीस स्टेशन मध्येच आहे. तेव्हा आबासाहेब म्हणतात की मग काय झालं पुढे. तेव्हा कला म्हणते तो काही बोलतच नाहीये, मान्य करायलाच तयार नाहीये. तेव्हा आता हे ऐकून रोहिणी जरा सुटकेचा श्वास टाकते. कला पुढे म्हणते त्यामुळे आता आपण काहीच करू शकत नाहीये. तेव्हा सरोज पुढे म्हणते इतकी वर्ष काम करतोय आपण त्यांच्या बरोबर, इतके व्यवहार झालेले आहेत,
तरी पण कधी एका पैशाने फसवलं नाही त्याने. हा असा अचानक कसा काय पलटला पण? तेव्हा कला म्हणते की चांदेकरने त्याला बोलतं करण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो काही बोलायलाच तयार नव्हता. तेव्हा आबासाहेब म्हणतात, असू दे, आता पोलिसांनी जबाबदारी घेतलेली आहे ना, मग पुढे काय करायचं ते तेच बघतील. तेव्हा सोहम म्हणतो, हो आबा, करेक्ट आहे तुमचं. अरे आहोत तसंही कोणाला इतके दिवस जेलमध्ये राहायला आवडतं? कधी ना कधी तर खरं बोलेलच. काय दादा? आता हे सगळं अद्वैत डोक्याला हात लावून ऐकत असतो, त्याचं डोकं पण दुखत असतं. तेव्हा आबासाहेब म्हणतात, चला आता हा सगळा विषय सोडून द्या. अंबाबाईच्या कृपेने आपण निदान त्या वेंडर पर्यंत तरी पोहोचलो. आता पुढचं सगळं ठीकच होणार आहे. अद्वैत, जा बरं, तू आराम कर. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की ठीक आहे. असं म्हणत आता अद्वैत आणि कला दोघंही त्याच्या रूम मध्ये जाऊ लागतात. दुसरीकडे आता अनामिका तिच्या रूम मध्ये पेंटिंग करत असते आणि इतक्यात सोहम तिच्याकडे येतो. तिला म्हणतो, अनामिका, काय ग, आज माझ्या कॅनव्हास काय करतेस? तेव्हा अनामिका आता त्याच्याकडे बघू लागते. यावर सोहम म्हणतो, अगं कंटिन्यू कंटिन्यू. पण आज एक दादा एकदम बरी झाली, काही गोष्ट खूप चांगली झाली. आज अद्वैत दादाच्या केस मधला प्राईम सस्पेक्ट सापडला. बेस्ट झालं एकदम. तेव्हा आता अनामिका सोहमकडे बघते तिकडून आणि म्हणते, सोहम, तू का मूर्ख आहेस याची कारणं बघायची आहेत तुला. तेव्हा आता अनामिका तो कॅनव्हास सोहमच्या दिशेने फिरवते आणि त्याला म्हणते, वाच. त्या कॅनव्हासवर आता 3 मुद्दे लिहिलेले असतात. मला वाटलं ती पेंटिंग करत असेल अनामिका, बट पेंटिंगने ते त्या कॅनव्हासवर काहीतरी लिहित असते. तेव्हा आता ती सोहमला सांगते की हे वाच. तेव्हा आता सोहम त्या कॅनव्हासकडे बघतो आणि त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडून जातो. त्या कॅनव्हासवर लिहिलेलं असतं की कोणत्याही गोष्टीत शून्य सहभाग असणे, घरच्यांमध्ये किंमत नसणे, कोणीही सिरियसली न घेणे. हे सगळं आता सोहम वाचत असतो. सोहम हे वाचल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचा रंग सोडून जातो, त्याला वाईट वाटलेलं असतं. तेव्हा हातातला मार्कर टेबलवर ठेवत अनामिका बाजूला जाते आणि त्याला म्हणते की वाच. सोहम जागचा उठतो आणि त्या कॅनव्हासवरचे एक एक मुद्दे वाचू लागतो. तेव्हा सोहम काहीच वाचत नसल्याने अनामिका म्हणते की ठीक आहे, तू नको वाचू, मी वाचते. तेव्हा अनामिका वाचू लागते. कोणत्याही गोष्टीत शून्य सहभाग असणे, घरात कोणीही किंमत न देणे, कोणीही सिरियसली न घेणे. ऍक्च्युली भरपूर कारणं होती अजून, पण कॅनव्हास कमी पडला असता. आता हे ऐकून सोहमला खूप संताप येत असतो. तो त्याच्या हातात असलेला हँगर अक्षरशः वाकवू लागतो, इतका त्याचा संताप असतो. अनामिका पुढे म्हणते की थोडक्यात काय तर गुड फॉर नथिंग. तेव्हा आता चिडून सोहम म्हणतो, बस. सोहम हातातला हँगर फेकतो आणि खूप जोरात ओरडतो आणि चिडतो, बस अनामिका, हे बघ, तू वाटेल ते बोलशील आणि मी दरवेळेस ऐकून घेईल असं होणार नाहीये. लक्षात ठेव की मला कोणीही काहीही बोलेल आणि मी ते ऐकून घेईल, आणि कोणी येऊन टपली मारून जाईल आणि मी ऐकून घेईल, असं होणार नाहीये. तेव्हा आता सोहम आता संतापात तो कॅनव्हास घेतो आणि पूर्ण फाडून टाकतो. कॅनव्हास फाडून तो संतापात तिला सांगत असतो, खूप चिडलेला असतो तो आता. तेव्हा आता अनामिका अगदी कारण नसताना रडायचं नाटक करू लागते आणि आरडाओरडा करू लागते. सोहम सगळ्या वस्तूंची आदळआपट करू लागतो. त्याचे पेंटिंग ब्रशेस, त्याचं कॅनव्हासचं स्टँड, सगळ्या गोष्टी सोहम आता आदळआपट करत असतो, फेकाफाकी करत असतो. आणि आता अनामिका हीच संधी साधून दरवाजाकडे जाते. दरवाजा उघडते आणि मोठ्या मोठ्याने ओरडू लागते की सोहम, प्लीज असं नको करूस. नको सोहम, प्लीज शांत हो, असं काहीच करू नकोस. तेव्हा आता अनामिकाचा हे मुद्दाम असं ओरडणं बघून आबासाहेब, श्रीकांत आणि रजनी धावतच तिथे येतात. तरी सुद्धा सोहम त्याच्या हातातल्या वस्तू फेकत असतो. सोहम वस्तू फेकतो तेव्हा तितक्यात त्याला आता सगळे तिथे आलेले दिसतात. तेव्हा सरोज, कला, अद्वैत ते दोघंही तिथे पाठोपाठ येतात. ते सगळे तिथे येऊन उभे राहतात आणि अनामिकाला हेच हवं असतं. अनामिका आरडाओरडा करून सगळ्यांना तिथे जमवत असते. तेव्हा आता रजनी सोहम जवळ येते आणि म्हणते की सोहम, अरे काय चाललंय हे? घरात सगळे घाबरून गेलेले असतात की सोहम सारखा शांत मुलगा एवढी आदळआपट कशी काय करू शकतो ते. तेव्हा रजनी म्हणते, हे चाललं काय आहे हे? तेव्हा आता सोहम म्हणतो चिडून, या सगळे या, बघा ना मी कसा तुटतोय ते, बघा, या, मी कसा बावळट आहे, मी कसा शून्य आहे, मला कशा सगळ्या गोष्टी कळत नाही, मी कसा तमाशा करतोय, बघा, सगळे बघा. काय आता सगळ्या या अख्ख्या घरामध्ये मला किंमत नाहीये. यावर रजनी सोहमला शांत करत असते आणि म्हणते, अरे सोहम, शांत हो. तेव्हा तो म्हणतो, नाही, या सगळ्यामुळे ना घरी मला ग्रँटेड धरलं जातं आणि मला कारण नसताना ग्रँटेड धरलं जातं. याचं कारण एकच की मी शांत राहतो, मी सगळ्यांना रिस्पेक्ट देतो. तेव्हा आता श्रीकांत चिडतो आणि म्हणतो, सोहम, ताबडतोब गप्प हो. तेव्हा सोहम उलटा श्रीकांतवर चिडतो आणि म्हणतो, नाही होणार. बाजूला उभं राहून अनामिका या सगळ्या गोष्टींची मजा घेत असते. सोहम पुढे चिडतो आणि रागात आणखीन म्हणतो की काय नाही, मी शांत राहतो, मला या घरात किंमत नाही. या सगळ्याचं कारण आता मला कळलंय कारण काय. मी बिझनेस मध्ये इन्व्हॉल्व नाहीये ना, मी पैसे कमवत नाही, मी पेंटिंग करतो. काय म्हणालात बाबा तुम्ही मगाशी? मी पेंटिंग करतो.
अरे मला माहितीये, मला आवडतं तर करतो ना मी पेंटिंग, काय प्रॉब्लेम काय आहे तुमचा? सोहम शांत होतच नसतो. सोहमचा खूप पारा असा टकलेला असतो आणि एकीकडे रजनीला या गोष्टीचा मनस्ताप होतो आणि रजनी खाली बसून घेते. रजनी खूप टेन्शन मध्ये असते आणि आता रजनीला रडू येत असतं. एकीकडे आबासाहेब आता सोहमला शांत करू लागतात आणि म्हणतात, सोहम शांत हो, माझं तरी ऐकशील का? हे बघ, आतापर्यंत जे झालं ते विसरून जा, प्लीज शांत हो. आबांचं असं सौम्य बोलणं बघून सोहम जरासा आता शांत होऊ लागतो. एकीकडे सरोजचे डोळे सुद्धा पाणावलेले असतात आणि रजनी तर रडतच असलेली असते आणि सोहम आता शांत होऊन त्याच्या बेडवर बसतो. तो जरासा शांत होतो आणि आबा म्हणतो, आपण सगळेजण थोडा वेळ बाहेर थांबू, सोहमला आता एकटं राहू देत. चला सगळ्यांनी बाहेर चला. रजनी ये तू पण. तेव्हा आता आबासाहेब सगळ्यांना घेऊन बाहेर जात असतात. अनामिका घाबरलेली वगैरे काही नसते, फक्त नाटक करत असते आणि एका कोपऱ्याला उभी असते. सगळे आता त्याच्या रूमच्या बाहेर निघून जातात. सगळे गेल्यानंतर अनामिका तिच्या रूमला कडी लावून घेते आणि तिथून एक नेलपेंटचा शेड उचलत असते आणि विचार करत असते की सोहम, तू मला फ्रस्ट्रेटेड झालेलाच हवा होतास. तुला मी या अवस्थेत बघण्यासाठी मी किती वेळ वाट बघितली. वेंदळेपणा करून गडबडून फ्रस्ट्रेट झालेलास काय, किंवा चिडचिड करून फ्रस्ट्रेट झालेलास काय, माझं लक्ष साध्य झालं, मग ते कसंही असो. तिथेच विषय संपला. तेव्हा आता अनामिका नेलपेंट लावता लावता हा सगळा विचार करत असते. दुसरीकडे कला तिच्या रूम मध्ये येते आणि म्हणते की घरात आल्यापासून मी सोहमला कधीच चिडलेलं बघितलेलं नाहीये, काय झालं असेल रे? तेव्हा आता अद्वैत म्हणतो, अगं तू तर आत्ता आलीस, मी तर त्याला लहानपणापासून असं कधीच बघितलेलं नाहीये, असं काय झालं होतं काय माहिती. तेव्हा कला अद्वैतला पाणी देते आणि अद्वैत पाणी पितो. ते दोघेही सोहम बद्दल विचार करत असतात. यावर पुढे कला म्हणते, चांदेकर, याचा आणि अनामिकाचं व्यवस्थित चालू असेल ना रे? तेव्हा अद्वैत म्हणतो, घेतलीस परत शंका घेतलीस. खरं सांगायचं तर बायका पुरुषांच्या आयुष्यात आलं ना की मनस्ताप होतोच. आता तो नाही का कटकट करत माझ्या मागे, किती मनस्ताप होतो मला. तेव्हा कला म्हणते, ही काय पद्धत आहे रे टोमणा मारायची आणि हे सगळं बोलायची, आता ही वेळ आहे का? तेव्हा अद्वैत म्हणतो, काय चुकीचं काय बोललो मी, खरं तेच बोलतोय. हे बघ ना आता तू काय काय केलंस. आधी राहुलवर शंका घेतलीस, आता विचारे वेंडरवर, आणि आता कोण, सोहम. तेव्हा कला म्हणते, हे बघ चांदेकर, माझ्या या शंकाखोर स्वभावामुळेच आपल्या हाती तो वेंडर लागलाय, लक्षात ठेव. आता त्या वेंडरने फक्त सगळं कबूल करू दे, म्हणजे सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल. दुसऱ्या दिवशी आता सगळे खाली जमलेले असतात आणि आबासाहेब म्हणतात, जितक्या लवकर तो गुन्हा कबूल करेल तितक्या लवकर आपल्या हाती या केसचे रिझल्ट हाती येतील आणि कळेल तरी की सीन काय काय आहे. आबासाहेब असं अद्वैतला सांगत असतात. आबासाहेब पुढे म्हणतात की आता खंबीरपणे सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. तेव्हा कला म्हणते, आबा हो, आपण सगळे प्रयत्न करतोय आणि आपण सगळे प्रयत्न करून सुद्धा त्या वेंडरने जर तोंडच उघडलं नाही तर. तेव्हा आता नैना विचार करते कॉफी पिता पिता की या म्हाताराने पण आता शांत बसावं ना. एवढं काय कौतुक करताय या कला अद्वैतचं, एवढं काय पुढे पुढे करतायत त्या कला आणि अद्वैतच्या. इतक्यात आता सरोज म्हणते, हा वेंडर हाती लागलाच कसा आणि मुळात तो संशयित आहे हे सगळं समजलं कसं तुम्हाला? तेव्हा अद्वैत म्हणतो की हे सगळं खऱ्यामुळे झालंय आई, तिने या केससाठी प्रचंड मेहनत घेतलीये. दुसरीकडे हे ऐकून आता रोहिणी आणि राहुलचे तोंड उतरतात आणि एकीकडे नैनाला तर ते आवडतच नसतं की आपल्या बहिणीचं नाव होतोय, उदो उदो होतोय. अद्वैत पुढे म्हणतो, आपल्याकडचे हिरे बदलले गेले होते, या एका धाग्यावरून तिने वेंडरचा शोध घेतला. इकडे रोहिणीचा आणि राहुलचा जळफळाट होत असतो. अद्वैत आणखी बोलू लागतो, आणि त्यांच्या कंपनीतल्या एका माणसाने साक्ष दिली होती म्हणून मला बेल मिळाली, पण त्यावेळी तो वेंडर गायब होता. आम्ही मार्केटमध्ये असताना तो वेंडर अचानक समोर आला आणि ज्या क्षणी तो आम्हाला बघून धावत सुटला त्या क्षणीच आम्हाला जाणवलं की हा गुन्हेगार आहे. यावर आता आबासाहेब म्हणतात, अगदी बरोबर, गुन्हेगाराच्या मनामध्ये काय असेल ना, हे म्हणजेच काळं असेल ना, तर तो नक्कीच तिथून पळ काढतो. तेव्हा कला म्हणते, आणि जर पोलिसांनी त्याला जर काही हिंगा दाखवला तर तो बरोबर सगळं कबूल करेल. तेव्हा यावर सगळे विचार करत असतात. तर पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की कोर्ट रूम मध्ये आता जज साहेब त्या बाणेकर वेंडरला विचारत असतात की सारडा प्रकरणात तुम्ही खोटे हिरे सप्लाय केले होते का? यावर आता तो वेंडर म्हटलेला असतो की हो, यामध्ये माझा हात आहे. तेव्हा पुढे जज साहेब त्यांचं फायनल डिसिजन सुनावतात की या केसमध्ये ज्या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत त्या केसमध्ये अद्वैत चांदेकरांचा काहीही संबंध नाही. हे कोर्ट अद्वैत चांदेकर निर्दोष आहेत हे वर्डिक्ट देतं. जज साहेबांचं हे स्टेटमेंट ऐकून कला खूप खुश होते. ऑलरेडी तिचा एक हात अद्वैतच्या हातात असतोच, कारण तिला खूप क्युरिओसिटी असते की केसचा रिझल्ट काय आहे. तेव्हा आता कला खुश होऊन अद्वैतचे दोघे हात हातात घेते आणि म्हणते की तू जिंकलास चांदेकर. तेव्हा आता अद्वैत तिला सांगतो की तू नाही, आपण. तेव्हा असं म्हणत कला तिचा चटकन एक हात मागे घेऊन घेते आणि ते दोघंही आता तिथे एकमेकांकडे बघत असतात. आता या सगळ्याचं श्रेय ते एकमेकांना तिथे देतील.
तर मित्रांनो, आजचा एपिसोड कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओचा शेवटचा भाग, ते म्हणजेच कमेंट सेक्शन. आमच्या मागील व्हिडिओला तुमच्याकडून मिळालेल्या प्रेमासाठी खूप खूप आभार. त्यांनी आमच्या व्हिडिओला लाईक केलेले आहेत आणि अतिशय छान छान अशा कमेंट्स केलेल्या आहेत. तेव्हा आता मला त्यांचं नाव घ्यायला आवडेल. तर आजचे आपले व्ह्यूअर्स ऑफ द डे आहेत वैशाली घुले, विलास शेंडकर, सुशीला मस्के, प्राजक्ता कांबळी, मीना खामकर, सानिका शिर्के, ज्योती मशालकर, दीपक पाळकर, सुनीता कलसैत, विमल वक्ते, शुभांगी बडेकर, चित्रा फडणीस, संगीता शिंदे आणि नेहमीप्रमाणे आनंद केसवाने यांची न चुकता रोजच कमेंट असते. अरुणा येवले, वैभव कुष्टे, चंदा कदम, मंगला ठावी येते. ओके, यांचं म्हणणं आहे की तुमचा आवाज खरंच खूप शांत आहे, कचकच करून बोलल्यासारखा वाटत नाही. थँक्यू सो मच. यातले बरेच जण रेग्युलर कमेंटर्स आहेत, काही नवीन पण आहेत. पण या सगळ्यामध्ये आनंद सर आपल्या रोजच कमेंट्स करतात. त्यांचं ते सिरियलचं मत सांगतात आणि स्पेशल नंतरून आवाजामधल्या गोष्टीबद्दल बोलतात. आणि चंदा कदम, त्यानंतर प्राजक्ता कांबळी अशी 1-2 नावं बघितले मी जे रेग्युलर कमेंटर्स आहेत आपले. कसं आहे ना, तुमच्यासारख्या प्रेक्षकांमुळेच आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते. जर तुमचं नाव देखील पुढच्या व्हिडिओमध्ये यावं असं वाटत असेल तर आमचा व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि अर्थातच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.